गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसाच्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस बरसला आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी गारपीटसुद्धा झाली आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भात पिकावर मोठ्या प्रमाणात संकट ओढावलं असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील धान्य झोपलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येत आहे। अनेक शेतकऱ्यांचे धान्य कापणीला आलं होतं आणि पावसामुळे हे धानसुद्धा खराब झाल्याचे चिन्ह आता हळूहळू शेतकऱ्यांना दिसत आहेत आणि त्यामुळे शेतकरी एका बाजूला हवालदिल असल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मागणी केली आहे की या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे आणि पंचनामे करून आम्हाला आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जोर धरून लावली आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।